हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? सकाळचं टायमिंग होतं माझं जेवणाचं वगैरे थोडंफार मी केलेलं होतं, पण म्हणलं ही जी उत्तर पूजा असते, कोणतीही पूजा आपली झाली की दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा असते. आणि उत्तर पूजा कुठल्याही पूजेची दुसऱ्या दिवशीच होते. ती रात्रभर जी पूजा आहे तशीच ठेवली जाते. रात्र पहावी म्हणतात पूजेने. त्यामुळे बऱ्याच जणांचं असं असतं की वैभवलक्ष्मीचं व्रत आता समजा केलं, आज शुक्रवार आहे, सगळं मांडलं आणि संध्याकाळी काढलं तर चालतं का वगैरे. अजिबात नाही, दुसऱ्या दिवशी शनिवारीच ते करायचं. तसंच तुम्ही कोणतीही छोटी मोठी पूजा करू दे, सुरुवातीला ना हळदी कुंकू व्हायचं. आता वैभवलक्ष्मीचं असेल तर मी दाखवलेलं आहे, तांब्याला आपण हळदी कुंकू वगैरे वाहतो. कधीही डायरेक्टली जायचं आणि सगळं उचलून काढायचं असं नाही करायचं. सुरुवातीला हळदी कुंकू व्हायचं, नंतर जे काही तुम्ही हे घेतलेलं आहेत फुलं वगैरे, नैवेद्य असू दे, जिथलं साहित्य असू दे ते काढायचं. त्याच्यानंतर जे काही तुम्ही मानाची एक सुपारी पुजलेली असते तिला हळदी कुंकू व्हायचं आणि मग तुम्ही एक सगळं काढू शकता. ही कोणतीही पूजा म्हणते मी, एकच नाही, कोणतीही पूजा असू दे. असो, ही बैलजोडी जी आहे ती फार आवडली. आणि एका ताईची कमेंट अशी होती की अगं याच्यामध्ये ना गाय वासरू पण पाहिजे होतं. तर हो ताई, बरोबर आहे, पण माझ्याकडे गाय वासरू नाही आहे. होती 2, गेली फुटून. आता घेणार आहे, बघूया. मी पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. त्यामुळे मी आपली बैलजोडी जी होती ना ती पुजलेली होती. आता हे तांदूळ वगैरे जे आहे काय करते, बऱ्याच जणींचा प्रश्न होता परवा पण की तांदूळ काय करते पूजेतले. मग जे आपण अन्नपूर्णा मातेच्यात किंवा श्रीयंत्राखाली जे काय तांदूळ ठेवतो त्याचं काय करायचं. काही नाही आहे, ते मी सगळं आपल्या तांदळामध्ये निघून होते किंवा त्याचा भात वगैरे आपण करून खाऊ शकतो. नैवेद्याच्या ताटाचं काय करते तर स्वतः आम्ही खातो. गाई जर जवळपास असेल तर गाईला द्यायचं, नसेल तर स्वतः खायचं. नैवेद्याचं ताट आपण खाल्लं तरी पण चालतं ताईंनो. सकाळ ताईंनो, कालची जी होती बेंद्राची पूजा, आणि बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की ताई आम्हाला म्हणजे हे पहिल्यांदाच माहीत झालं बेंदूर म्हणजे काय वगैरे. बऱ्याच जणांच्या बैल पोळा जो असतो तो केला जातो. कर्नाटकी बेंदूर आणि महाराष्ट्रीयन बेंदूर असे 2 बेंदूर असतात. कोण कर्नाटकी करतं, कोण महाराष्ट्रीयन करतं. आणि बऱ्याच जणांचं असं असतं की बाबा आम्हाला बेंदूर म्हणजे काय हे पहिल्यांदा माहीत झालं. आणि काही कमेंट असे होते की त्याला नाव त्यांनी वेगळंच घेतलेलं होतं, काय आता मला आठवत नाहीये, पण त्या सणाला त्यांनी नाव वेगळंच घेतलेलं होतं. म्हणजे बघा, आपण थोड्या थोड्या अंतरावर जर गेलं तर सगळ्या पद्धती म्हणा किंवा खूप साऱ्या गोष्टी बदलतात. आणि मला खरं सांगते, युट्यूबमध्ये आल्यापासून त्या गोष्टी कळायला लागल्या की अरे असं नाही आहे, आपण जे काय करतोय तो इतरांच्यात असेल असं नाही, आणि इतर काय करतात ते आपल्यात असेल असं नाही. तर आता मी देवपूजा जी आहे ती माझी करून घेणार आहे. मला कमेंट होते की हे फेटे वगैरे हे जे आहे हे तू क्लीन करते का, तर अजिबात नाही. पाण्यात जर घातलं तर हे बघू शकता, याचं ना सगळं हे जे आहे ना यातला ग्लू तो निघून जातो. हे सगळं चिटकवलेलं आहे. आपण म्हणतो ना की शो केलेला असतो आणि त्याला जर पाणी वगैरे लागलं तर मग ते निघून जातं. त्यापेक्षा ना सगळ्यात बेस्ट आहे कुठलाही आपले हात ना हळदी कुंकाचे वगैरे लावायचे नाहीत. बघू शकता अजून व्यवस्थित स्वच्छ आहे. कालांतराने कसं होतं ना की आपण धुयाला जातो, मग त्याची पूर्णच वाट लागते. त्या हे बघू शकता, हे अजून बेस्ट आणि व्यवस्थित आहे. यंत्र जे आहे ते भरीव असावं का पोकळ असावं, कारण त्यांचं श्रीयंत्र जे आहे ते पोकळ आहे. आता हे बघू शकता, हे श्रीयंत्र आहे बरोबर. तर याच्या खाली ना हे पूर्ण असं पॅक आहे आणि भरीव आहे, म्हणजे जड आहे हे. आणि काही जणांचे श्रीयंत्र कसे असतात आतून पूर्ण पोकळ असतात. म्हणजे आपण एक म्हणतो ना साच्यामध्ये घातल्यानंतर कशी मूर्ती आर पार रिकामी असते ना, तशा पद्धतीनं. तर त्यांची कमेंट जेव्हा मी वाचली ना त्यावेळेला म्हणलं की ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. श्रीयंत्र असू दे, तुमची कुठलीही मूर्ती असू दे, असं म्हणलं जाते की ती भरीवच असावी, पोकळ असू नये. भरीव आहे, आतमध्ये अजिबात पोकळ नाही, वजनदार आहे. मग तुम्ही कुठल्याही धातूची घ्या, तुम्ही तांबा घ्या, पितळ घ्या किंवा पंचधातू घ्या, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घ्या, सगळ्या भरीव आहेत. त्या देवपूजा झालेल्या आहेत ताईंनो. फुलं थोडीशी आज कमीच होती, मला फुलं भरपूर लागतात. आणि हे जे आहे ना हे मी क्लीन केलेलं होतं, पण आता घालता येत नाही. मी आधी काढलं होतं पण आता पूजा झाली आहे त्यामुळे लावता येत नाहीये. उद्या बघूया. थोडंसं असं रिकाम वाटायला, रेग्युलर जी आपल्याला सवय झालेली असते ना त्याच्यासाठी खूप रिकाम वाटते. तर लवकरच मी माझ्या काही सेवेंना सुरुवात करणार आहे, मी तुम्हाला शेअर करेन. मी जेव्हा कधी काही सुरुवात करणार तेव्हा मी माझ्या खूप साऱ्या ताईंना सांगेन
ते कारण काय झालेलं आहे की मी बघा गेल्या वर्षी पण मी हे करणार आहे ते करणार आहे सांगितलेलं, माझ्याबरोबर भरपूर साऱ्या जणींनी सुरुवात केलेली. मग ते गुरुवार असू दे, पारायण असू दे, वैभवलक्ष्मी असू दे, पारायण जे मी 108 दिवसाचं स्वामींचं पारायण केलेलं होतं. घराचं काम नुकतं सुरू झालेलं होतं आणि मी पारायण केलेलं होतं. मी फक्त एकच सांगितलेलं होतं महाराजांना की ठीक आहे, कुठलीही गोष्ट घराच्या बाबतीत ठीक आहे, पण मला कुठलीही अडचण आणू नका महाराज. त्यासाठी मी 108 दिवसाचं पारायण केलेलं होतं आणि कुठलाही खंडन न पडता निर्विघ्न ते महाराजांनी पूर्ण करून घेतलं. आपण फक्त करणारे असतो, पूर्ण करून घेणारे ते असतात. आणि बऱ्याच ताईंचं असं होतं की करायला लागलेले आहे, सुरुवात केलेली आहे, पण काही पारायणामध्येच खंडन पडलेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम वगैरे. तर त्यावेळेला सांगते की त्यांना खचून जाऊ नका किंवा माझं कुठं काय चुकलं असेल म्हणून मला असं झालं असेल, असं अजिबात नाहीये. उलट तुमच्याकडनं महाराज जास्त सेवा करून घेत आहेत. म्हणजे कसं बऱ्याच ताईंचं असं होतं की 77, 80, 90 अशी पारायण होतात आणि पुन्हा मग कोणाचं तरी सुतक येतं आणि ते खंडन पडतं. तर त्यावेळेला खूप जणी हतबल होतात, खूप जणी अशा नाराज होतात की बाबा काय पूर्ण झालं नाहीये असं तसं. तर त्यांना एक सांगेन की तुमचं कुणाचंही कधीच महाराज काहीच ठेवून घेत नाहीत. तुमची भोळी बाबडी सेवा असू दे, काही असू दे, महाराज कधीही ठेवून घेत नाहीयेत. आता तुमचे 70-80 झाले आणि खंडन पडलं, पुन्हा आणि तुम्ही सुरुवात केलेली आहे नव्यानं, तर लक्षात ठेवा तुमची सेवा जी आहे ते डबल घडत आहे. महाराज सेवा करून घेतात आणि एकच लक्षात ठेवा की ते जर करून घेत असेल तर बिनधास्त राहा. कारण का माहितीये, कारण ज्यांच्यावर त्यांची इच्छा असते किंवा ज्यांच्यावर त्यांची मर्जी झालेली असते की हा माझा सेवक व्हावा, यानं माझी सेवा करावी, तोच व्यक्ती सेवा करतो. महाराजांच्या इच्छेविरुद्ध कोणीही साधन तोंडातून स्वामी नाव सुद्धा घेत नाही. कारण का ती महाराजांची इच्छा असावी लागते. स्वामींची इच्छा असल्याशिवाय कुणीही कुठलंही काहीच करत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामींच्या इच्छेविरुद्ध कोणाच्याही आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट घडत नाही. त्यामुळे 70-80 होऊन जर मोडलेला आहे, खंडन पडलेलं आहे, तर पुन्हा तुम्ही सुरुवात करा. का तुमची डबल सेवा होणार आहे. आणि तुम्हाला वाटतं की 70-80 झाले माझं पूर्ण झालं नाही, माझं फेल गेलं, तर अजिबात नाही. तुमचा केलेला साधा मुजरा सुद्धा स्वामी महाराज ठेवून घेत नाहीत, तुम्हाला ते परत देतात अगदी व्याजासकट. फक्त आपल्याकडे ना ती क्षमता नसते. वेळेला आपण कधीच बघत नाहीये. आपल्याला कसं झालंय की आताची जनरेशन एकदम फास्ट, मला आता कसं झालं ना, सगळं काय मनात आलं टाका युट्यूबला, टाका सर्च करा, लगेच तुम्हाला पुढं पाहिजे. म्हणजे आपल्या बुद्धीला आपण काहीच करत नाही. तसा प्रकार आहे आताच की माणूस ना थांबतच नाहीये. मला आता ही गोष्ट केली, मला झटपट रिझल्ट पाहिजे, तेवढं सोपं नाहीये. मी खरं सांगते तेवढं सोपं नाही. भक्ती ही जवळजवळ सुळावरची पोळी असते, लक्षात ठेवा. ती सहज मिळत नाही. त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला कराव्या लागतात, सामोरं जावं लागतं आणि मग ती तुम्हाला गोष्ट मिळत असते. तर त्याच्यासाठी तयारीत राहूनच सेवेला लागत जावा. आणि प्रत्येक वेळेला सांगते की माझ्या आयुष्यात हे घडलं नाही, ते घडलं नाही, म्हणून मी ज्या चुका केलेल्या होत्या मी तेव्हा तेच केलेलं होतं, पण मी सेवा सोडली नाही माझी. मी ना 3 वर्ष वैभवलक्ष्मी मातेला दोष द्यायची. काय मिळतं एवढं करून, काय मिळतंय? उलट परिस्थिती बिघडत चाललेली. मी जेवढं करेल तेवढं परिस्थिती बिघडत होती, पण मी शेवटपर्यंत साथ सोडली नाही. काय करतीस ते कर, तुझ्यावरती आहे, काय तुला वाटेल ती कर, पण मी तुझी साथ सोडणार नाही. आणि काही लोक तुम्हाला माहितीये काय चुका करतात, तर ती चुका अशा करतात ना की माझ्यासोबत असं झालं, मग चला कुठले महाराज, कुठले काय, कुठली वैभवलक्ष्मी माता, कुठलं काय, ज्या गोष्टीसाठी व्रत करताय त्या गोष्टी तुमच्या विरुद्ध घडत आहेत. म्हणजे तुम्ही आता समजा तुमच्या मनामध्ये काय एखादं स्वप्न असेल, काही इच्छाशक्ती असेल, ती धरून तुम्ही सेवा करताय. ज्या वेळेला तुमचे फासे पलटी मारतात, म्हणजे काय, ज्या वेळेला त्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात, तुम्ही केलंय त्याच गोष्टीसाठी पण घडतंय वेगळंच. जी गोष्ट नको आहे ती गोष्ट जास्त घडते. ती का असते माहितीये? कारण तुमच्यातली सहनशीलता आणि तुमच्या मनामध्ये असलेला विश्वास बघण्यासाठी ते सगळं असतं. आणि आपण माणूस, तुम्हाला खरंच सांगू, माणसाचं मन अजिबात ताब्यात नाहीये. मी खरंच सांगते, लगामच नाहीये त्या मनाला. त्यामुळे ना तो माणूस काय करतो ना की लगेच अविश्वास, बास, नाही, काही नाही, हे खरं नाही, हे सगळं खोटं आहे. मला एकच कमेंट आली, तिथे कमेंट लावते बघा की म्हणजे काय म्हणावं, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये त्या कमेंटशी वगैरे, पण वृत्ती बघा तुम्ही त्या लोकांची की कुठले देव, कुठले मेले, असं तसं. तरी बघा, त्याचं कर्म त्यानं खराब करून घेतलं, जे काय बोलायचं आहे ते बोलून त्यानं खराब करून घेतलं. आपण काय आपली कर्म खराब करून घ्यायची नाहीये. ते गोष्टीला विश्वास असेल तर ठीक आहे, विश्वास जर नसेल तर तुम्ही किती पण करा, काही करा, तुम्ही झिरो आहात. त्यामुळे काय तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे न ठेवायचा आहे हे तुमच्यावर डिपेंड असतं. मग ते देवाला माना अगर न माना. आणि मला तर असं वाटतं ना की
ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी घ्यायच्या, ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीयेत त्या गोष्टीला तुम्ही तिथंच सोडून द्या आणि तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. तुम्हाला काय आवडतं, देवधर्म जर आवडत नसेल तर नका करू. त्याच्यानंतर मी आलेले होते किचनमध्ये. ऑलरेडी डबा झालेला होता, तुमचे दादा वगैरे कामावरती गेलेले होते. डाळ भात चपाती भाजी सगळं सकाळी झालेलं होतं. आज रविवारचा दिवस आहे आणि चिवच्या आवडीचं बनवत आहे, कारण चिवला ना भेंडी भरपूर आवडते. तिला का कोणास ठाऊक पहिल्यापासून ना भेंडी करते. तिच्यापुरतीच आम्ही भेंडी आणलेले होते. आम्हाला जास्त कोणाला एवढे नाही आवडत, पण तिला आवडते. मग त्याच्यासाठी कट करून घेतलेले आहे. कट केल्यानंतर तरतरीत तेलामध्ये सुरुवातीला काही न टाकता भाजून घ्यायचं आहे. फक्त मीठ आणि हळद टाकलेली आहे, याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही. लाळ जी आहे ना ती पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. काढून घेतली. त्याच्यानंतर जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे. लसूण आलं आणि हिरवी मिरची. नुसती हिरवी मिरची करायची असेल तरी मिरच्या जास्त वापरू शकता. मी मिक्स करणार आहे कारण तिला मिक्समध्ये पण आवडते. भेंडी आवडते कशी पण द्या काय पण करा. त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीर लाल मिर्च पावडर, घरचं काळं तिखट, बेसिक सगळे मसाले मी जे वापरते रेग्युलर ते दह्यामध्ये घातलेले आहे. दही मी थोडं घेतले कारण माझी भेंडी खूप कमी आहे आणि चिवला कांदा जास्त आवडतो म्हणून मी कांदा जास्त ठेवलेला आहे. कांदा कमी आणि दही जास्त ठेवलं तरी पण चालेल. आता कांदा जो आहे तो हाताने चिरलेला होता, त्यामुळे तुम्हाला थोडासा मोठा दिसत असेल. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर दह्याचं बॅटर जे आहे ते याच्यामध्ये घातलं आहे. मी दही कमी प्रमाणात घेतलेलं त्यामुळे आपली ग्रेव्ही झालेली नाही, फक्त चवीपुरतं मी दही घेतलेलं. तुमची जर भेंडी जास्त असेल ना तर दही जे आहे ते जास्त घ्या. बस त्याच्यामध्ये भेंडी घालायची आहे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालायचं, झाकून शिजवायचं. झाली आपली भेंडीची भाजी तयार. मी काय ऑर्डर केलेलं आहे ते दाखवते. हे बघू शकता. पॅकेजिंग खूप छान असते कारण लांबून येतं त्यामुळे पॅकेजिंग करावी लागते व्यवस्थित. कारण काय सांगता येत नाही आहे, जेव्हा पार्सल येतात ना किती जागी ते अशी फेकली जातात कारण त्यांना काय पर्याय नसतो. भरपूर सारी पार्सल असतात, प्रत्येक पार्सल ते असं काय एकदम आरामात ही करू शकत नाहीत. त्यामुळे पॅकेजिंग बेस्ट असावं लागतं. बॉक्स वगैरे आतमध्ये थर्माकॉल वगैरे होतं त्यामुळं सेफ येते पार्सल. तर हे बघू शकता, मी स्वतः पैसे देऊन मागवलेलं आहे. मला ज्या गोष्टींची गरज असते ती मी मागवत असते आणि हे मागवलेलं आहे. आणि आता कसं होतं ना की बऱ्याच जणांचं जे आहे ते आहे, प्रमोशन पार्ट असेल तो मी प्रमोशनच आहे म्हणून सांगते, जे स्वतः मागवलेलं आहे ते स्वतःच मागवलं आहे म्हणून सांगते. सुपर. तर किती मोठा दिवा आहे बघू शकता. याचं वर्क म्हणा, याची डिझाईन म्हणा, आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस जरी तुम्ही याच्यामध्ये वाट टाकून जरी दिवा लावला तरी अखंड दिवा राहतो. सोबतच इथं सुद्धा तुम्हाला पूजा वगैरे करायला मिळते. हा दिव्याचं नाव जे आहे ते अष्टलक्ष्मी दिवा आहे. मंगळवारी पूजणार आहे. मला हा शुक्रवारी रिसीव झाला, मग पार्सल आणायला तिकडे कोणी गेलंच नव्हतं. तुमचे दादा काल संध्याकाळी गेले, घेऊन आले. आजचा वार आहे रविवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे. माझ्या अंदाजे तर भरपूर जड दिवा आहे हा. अंदाजे किलोच्या आसपास असावा, मी अंदाज धरते, किती आहे काय माहीत नाही आहे. पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी वजन करून वगैरे दाखवेल आणि मी कुठून मागवलेलं आहे, कुठल्या ताईंकडून मागवलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवेल, सांगेन. सोबतच एक प्लेट जी आहे ना ती प्लेट मागवलेली आहे मी. हे ना मला अन्नपूर्णा माता ठेवायला पाहिजे होती, मग याच्यामध्ये अन्नपूर्णा माता किंवा जे श्रीयंत्र वगैरे त्याच्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो. हे बघू शकतो, ही प्लेट आहे, छोटीशी बादली. तर मला ना गाय वासराची मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये घ्यायची आहे. म्हणजे मी पितळेचीच घेणार आहे, मी तांब्याची पितळेचीच घेणार आहे. मी काय कुठली चिनी मातीची वगैरे घेत नाही. 2 झाल्या, दोन्ही पण हातातून सटकल्या आणि गेल्या. त्यामुळे तर त्यांच्यासाठी ना मी बादली मागवलेली होती, त्यांना पाणी ठेवायला. अजून मूर्ती नाही आहे पण बादली, कारण का म्हटलं एकाबरोबर एक पार्सल येऊन जाते. मी आणणार आहे लवकर ती मूर्ती गाय वासराची. तर मला देवघरामध्ये ना पाहिजे 2 हाती आणि 1 गाय वासराची मूर्ती असं मला पाहिजे. त्यामुळे मग मी जेव्हा कधी आत कोल्हापुरात जाईन तेव्हा घेईन. तर त्याच्यासाठी ही स्टीलची बादली जी आहे ना ते आणलेली, छोटीशी मस्त वाटते ना. अगरबत्ती घेतलेल्या आहेत, ह्या अगरबत्ती. तर वास बघणार आहे मी कसा आहे काय आहे, कारण माझ्या आधी पण बऱ्याचशा ताई त्यांच्याकडून घेत होत्या ना, तर त्यांचा जो रिव्ह्यू आहे तो मला चांगला आला की ताई त्यांच्या अगरबत्ती पण एकदा वापरून बघ तू. आम्ही वापरतोय, कारण माझ्याकडे ना धनलक्ष्मी कुंचन आलं तेव्हापासून माझी त्यांची ओळख झाली. त्याच्या आधी माझी त्यांची ओळख नव्हती, पण माझ्यातल्या खूप साऱ्या ताई होत्या त्या त्यांच्या
संग जोडलेल्या होत्या, आधीच होत्या जोडलेल्या, त्यामुळे त्यांचा मला असा रिव्ह्यू आला की तू बाई हे कर, वापरून बघ. आणि अगरबत्ती तर सगळ्यात बेस्ट आहे. दुसरी आहे ही. यातलं सगळं प्रोडक्ट मी पहिल्यांदा वापरत आहे आणि आता इथून पुढे जर मला बेस्ट वाटलं तर मग मी कायम त्यांच्याकडून ऑर्डर करत राहणार. जे भीमसेनी आपला कापूर असतो ना त्याच्यापासूनची आहे ही रुद्राक्ष अगरबत्ती. तर दिसायला कशी आहे तरी बघू शकता, अशी आहे. वगैरेसाठी जी खरेदी केलेली आहे ती खरेदी तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा.